तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण समजून घेणार आहोत समुदायवाचक शब्दांविषयी अधिक माहिती. यामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे प्राण्यांचा समूह, त्याच इंग्रजी शब्द कोणते वापरले जातात, व्यक्तींचा समूह आणि वस्तूंचा समूह. फॉर एक्झाम्पल म्हणून पाहू शकता तुम्ही हर्ड ऑफ कॅटल, सेकंड अ पॅक ऑफ डॉग्स, थर्ड a bunch of flowers and fourth number a bunch of keys. अशाच प्रकारचे आपल्याला आणखीन वाक्य समजून घ्यायचे आहेत आणि म्हणून आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय तर समुदायवाचक नाव. समुदायवाचक समूह म्हणजेच एकापेक्षा अधिक वस्तू, प्राणी जे काही असतील. व्याख्या पहा, विशिष्ट व्यक्तींच्या, प्राण्यांच्या, वस्तूंच्या समूहाला जे नाव दिलेले असते त्या नावाच समुदायवाचक नाम असे म्हणतात. एक्झाम्पल पहा. फर्स्ट, टीम. टीम म्हणजेच काय तर संघ. जो संघ असतो त्या संघामध्ये एकापेक्षा अधिक खेळाडू एकत्रित असतात आणि म्हणून त्याला संघ असे म्हणतात. बरोबर. सेकंड एक्झाम्पल पहा. बंच. बंच मीन्स गुच्छ. गुच्छ म्हणजेच फुलांचा गुच्छ. यात एकापेक्षा अधिक फुले एकत्रित आलेले असतात आणि म्हणून त्याचा गुच्छ तयार होत असतो आणि म्हणून त्याला म्हणतात बंच ऑफ फ्लावर्स. बंच ऑफ फ्लावर्स. अशाच प्रकारची वाक्य आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी आपला टॉपिक आहे कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजेच समुदायवाचक नाम. त्यासाठी आपला जो पहिला सेंटेन्स आहे तो पहा. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, अदरवाइज अ फ्लाइट ऑफ बर्ड्स, म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे पक्ष्यांचा थवा. सेकंड नंबर पहा. अ बंडल ऑफ क्लॉथ्स. अ बंडल ऑफ क्लॉथ्स म्हणजेच काय तर कपड्यांचे गाठोडे किंवा कपड्यांचा गठ्ठा. अ बंडल ऑफ क्लॉथ्स म्हणजेच कपड्यांचे गाठोडे किंवा कपड्यांचा गठ्ठा. नेक्स्ट, अ बंडल ऑफ स्टिक्स. अ बंडल ऑफ स्टिक्स मीन्स काठ्यांची मोळी. अ बंडल ऑफ स्टिक्स मीन्स काठ्यांची मोळी. अँड फोर्थ नंबर आहे अ बंच ऑफ कीज. अ बंच ऑफ कीज. कीज मीन्स चाव्या. चाव्यांचा जुडगा. अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा. नेक्स्ट 5 नंबर्स पहा. अ बंच ऑफ ग्रेप्स. अ बंच ऑफ ग्रेप्स मीन्स पहा, ग्रेप्स आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. द्राक्षांचा घड. द्राक्षांचा घड. नेक्स्ट अ बंच ऑफ फ्लावर्स. अ बंच ऑफ फ्लावर्स याचा अर्थ काय आपण सुरुवातीला समजून घेतला. बरोबर. तर फुलांचा गुच्छ. नेक्स्ट सेंटेन्स पहा. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन मीन्स पहा या ठिकाणी मुलांचा समूह, मुलांचा गट किंवा मुलांचा घोळका. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजेच मुलांचा समूह, मुलांचा गट किंवा मुलांचा घोळका. नेक्स्ट, अ पॅक ऑफ डॉग्स. अ पॅक ऑफ डॉग्स मीन्स कुत्र्यांची झुंड किंवा कुत्र्यांचा कळप. कुत्र्यांची झुंड किंवा कुत्र्यांचा कळप. नेक्स्ट सेंटेन्स पहा. अ प्राइड ऑफ लायन्स. अ प्राइड ऑफ लायन्स मीन्स पहा या ठिकाणी लायन्स म्हणजे सिंह, सिंहांचा कळप. अ प्राइड ऑफ लायन्स मीन्स सिंहांचा कळप. अँड नेक्स्ट, अ हर्ड ऑफ कॅटल. अ हर्ड ऑफ कॅटल मीन्स गुरांचा कळप. बघा, महत्वाचे शब्द लक्षात ठेवा. आवश्यकता असेल तर लिहून ठेवा. नेक्स्ट, अ फ्लॉक ऑफ शीप. अ फ्लॉक ऑफ शीप. शीप मीन्स मेंढी. अ फ्लॉक ऑफ शीप मीन्स मेंढ्यांचा कळप. 12 नंबर सेंटेन्स पहा. अ ग्रो ऑफ ट्रीज. अ ग्रो ऑफ ट्रीज. ट्रीज मीन्स वृक्ष किंवा झाडे. अ ग्रो ऑफ ट्रीज मीन्स झाडांची राई. आपण वनराई असं म्हणत असतो. ग्रो ऑफ ट्रीज म्हणजे झाडांची राई. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणी स्किप करू नका म्हणजे माहिती आपल्याला समजायला मिळेल. नेक्स्ट, अ स्वार्म ऑफ बीज. अ स्वार्म ऑफ बीज. बीज मीन्स मधमाशी.
मधमाशांचे मोहळ किंवा मधमाशांचा थवा. नेक्स्ट, अ कॉलनी ऑफ ॲन्ड्स. अ कॉलनी ऑफ ॲन्ड्स. ॲन्ड्स म्हणजेच मुंग्या. कॉलनी म्हणजेच वसाहत. मुंग्यांची वसाहत किंवा मुंग्यांचे वारोड. अ कॉलनी ऑफ ॲन्ड्स म्हणजे मुंग्यांची वसाहत किंवा मुंग्यांचे वारोड. नेक्स्ट, अ टीम ऑफ प्लेयर्स. अ टीम ऑफ प्लेयर्स अर्थ आहे खेळाडूंचा संघ. खेळाडूंचा संघ. नेक्स्ट 16 नंबर, अ क्राउड ऑफ पीपल. अ क्राउड ऑफ पीपल. पीपल मीन्स लोक किंवा माणसं. लोकांचा जमाव किंवा लोकांची गर्दी. विद्यार्थी मित्रांनो, वाक्य लिहून ठेवा, खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट आहे अ रो ऑफ चिल्ड्रन. अ रो ऑफ चिल्ड्रन्स मीन्स, पहा आपल्याला माहितीच आहे मुलांची रांग, बरोबर. नेक्स्ट पहा, अ लिस्ट ऑफ थिंग्स. अ लिस्ट ऑफ थिंग्स. थिंग्स म्हणजेच वस्तू. थिंग्स म्हणजेच काय? वस्तू. या ठिकाणी अ लिस्ट ऑफ थिंग्स म्हणजेच काय तर वस्तूंची यादी. लिस्ट म्हणजे यादी. या ठिकाणी आपल्याला जर शब्दांचे अर्थ माहिती असतील तर आपण सहज बोलू शकतो. अ हिप ऑफ बुक्स. नेक्स्ट, अ हिप ऑफ बुक्स मीन्स पुस्तकांचा ढीग. अ हिप ऑफ बुक्स मीन्स पुस्तकांचा ढीग. नेक्स्ट आहे अ सेट ऑफ कॅप्स. अदरवाइज अ सेट ऑफ थिंग्स. अ सेट ऑफ कॅप्स म्हणजेच टोप्यांचा संच अँड अ सेट ऑफ थिंग्स म्हणजे वस्तूंचा संच. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे वाक्य ऑलरेडी आपल्याला मराठीमध्ये माहितीच आहेत, परंतु इंग्रजीमध्ये सुद्धा माहिती असावेत आणि म्हणून आपल्या समोर ही माहिती सादर केलेली आहे. नक्कीच आपल्याला उपयुक्त वाटली असेल. थँक्यू.